श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले पांडवांचे वैवाहिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. महर्षी व्यास म्हणाले, त्या 4 भूतपूर्व इंद्रांचे हे बोलणे ऐकून विद्यमान इंद्र देवश्रेष्ठ शंकराला पुन्हा म्हणाला, या चौघांचे कार्यसिद्धीला जावे म्हणून माझ्या वीर्यापासून उत्पन्न झालेला 5वा पुरुष मी यांच्याबरोबर देतो. विश्वभूक, भूतधामा, प्रतापी शिबी आणि 4था शांती हे ते भूतपूर्व 4 इंद्र होत. आणि इंद्राचा अंशावतार असलेला हा 5वा इंद्र होय. अतिशय तेजस्वी धनुष्य धारण करणाऱ्या भगवान शंकराने सौजन्यामुळे त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्याचे मान्य केले आणि मनुष्यलोकात त्यांचा जन्म झाल्यावर अखिल विश्वाला विलोभनीय वाटणारी ती कमनीय कामिनी मूर्तिमती लक्ष्मीच त्यांची पत्नी व्हावी अशी योजना केली. नंतर त्या 5 इंद्रांच्याच समवेत भगवान शंकर अप्रमेय म्हणजे अचिंत्य, अनंत म्हणजे आद्यंतरहित, अव्यक्त म्हणजे अज जन्मरहित, पुराण म्हणजे प्राचीनतम, सनातन सर्वव्यापक अनंत रूप नारायणाकडे गेला. नारायणानेही शंकराच्या योजनेप्रमाणेच सर्व काही केले आणि ते 5ही इंद्र पृथ्वीवर मर्त्यलोकामध्ये अवतीर्ण झाले. इकडे नारायणाने म्हणजेच हरीने एक शुभ्र आणि एक कृष्ण असे आपले 2 केस उपटले आणि त्या केसामध्ये असलेल्या 2 दिव्य शक्ती त्याने यादवांच्या कुळातील देवकीच्या आणि रोहिणीच्या शरीरात संक्रांत केल्या. नारायणाचा जो शुक्लवर्ण केस होता तोच बलराम झाला आणि जो कृष्णवर्ण केस होता तोच देवकी पुत्र कृष्ण झाला. उत्तरेकडील पर्वताच्या घळीमध्ये ते जे 5 इंद्र डांबून ठेवले होते तेच पृथ्वी तलावर पराक्रमी पांडवांच्या रूपाने अवतीर्ण झाले आणि इंद्राचा अंशावतार म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तोच पांडवांपैकी सव्यसाची अर्जुन होय. राजा द्रुपदा पूर्वी जे इंद्र होते तेच आता या मर्त्यलोकात पांडवांच्या रूपाने अवतीर्ण झाले आहेत. आणि मी ज्या विश्वमोहिनी लक्ष्मीचा उल्लेख केला तीच या पांडवांची दिव्यरूपिणी दयिता द्रौपदी. राजा द्रौपदी जर दिव्यरूपिणी नसती तर चंद्राप्रमाणे कांतिमती व सूर्याप्रमाणे प्रभावती असलेली आणि कोसभर दरवळणाऱ्या सुगंधाने समृद्ध असलेली स्त्री तू केलेल्या यज्ञामध्ये पृथ्वीमधून बाहेर पडण्याचा दैवी योगायोग कसा घडून आला असता. राजा, मी अतिशय संतोषाने तुला आणखी एक अद्भुत वर देत आहे. तुला मी दिव्यदृष्टी देत आहे. या दिव्यदृष्टीच्या योगाने तू या पांडवांचे पूर्वीचे पुण्य आणि दिव्य देह पहा. वैशंपायन म्हणाले, अतिशय उत्कट आणि भव्य कृती करणाऱ्या परमपावन व्यास महर्षींनी आपल्या तपश्चर्येच्या बळावर द्रुपद राजाला दिव्यदृष्टी दिली आणि पांडवांचे पूर्वीचे दिव्य देह त्याने प्रत्यक्ष पाहिले. त्यांनी सुवर्णाचे किरीट धारण केले होते. ते इंद्राप्रमाणेच दिसत होते. त्यांची कांती अग्नीप्रमाणे आणि सूर्याप्रमाणे होती. त्यांच्या मस्तकावर शेखर म्हणजे पुष्पहार होते. साऱ्यांची रूपे अतिशय रमणीय होती. सर्वजण यौवनाच्या ऐनभरात होते. त्यांची वक्षस्थले भरदार आणि विशाल होती. त्यांची उंची भरपूर होती. अतिशय स्वच्छ दिव्य वस्त्रामुळे आणि ताज्या टवटवीत पुष्पमालामुळे ते अतिशय शोभून दिसत होते. असे ते पूर्वरूपातील मनोज्ञ पांडव पाहताच आपण साक्षात शंकराला, अष्टवसूंना
रुद्रांना आणि सर्व गुणांनी समृद्ध असलेल्या प्रतापी आदित्यांना तर पाहत नाही ना, असेच द्रुपदाला वाटले. अशा प्रकारे त्या मनोज्ञ भूतपूर्व इंद्रांना पाहताच आणि अर्जुन इंद्रपुत्र आहे, इंद्राचाच अंश आहे असे कळताच ती अचिंत्य दिव्य माया अवलोकन करण्याचे भाग्य लाभल्यामुळे राजा द्रुपद स्तिमित झाला आणि हर्षनिर्भरही झाला. तसेच जगातील लावण्यवती ललनांना ललामभूत असलेली ललनांना ललामभूत असलेली साक्षात कलानिधी चंद्राची कमनीय कांती असलेली आणि अग्निप्रमाणे झळाळणारे तेज असलेली आपली कमनीय कन्या कृष्णा पांडवांची पत्नी आहे आणि सौंदर्याने, कांतीने आणि प्रतिष्ठेने पांडवांना ती सर्वस्वी साजून दिसणारीच आहे. या विचाराने द्रुपद राजा आनंदाच्या राशीवर बसला. ते अतिशय अद्भुत अघटित दृश्य अवलोकन करताच द्रुपदाने सत्यवती सुत महर्षी व्यासांचे चरण धरले आणि महर्षे, आपल्या बाबतीत असंभाव्य आणि चमत्कारिक असे काहीही नाही असे तो प्रसन्न मनाने त्यांना म्हणाला. व्यास महर्षी म्हणाले, एका तपोवनात एका थोर ऋषीची एक कन्या होती. ती सौंदर्यवती होती, तरीसुद्धा तिला पती मिळेना. यामुळे अतिशय उग्र तपश्चर्या करून तिने शंकराला प्रसन्न करून घेतले. संतुष्ट झालेला शंकर तिला म्हणाला, बाळे, तुला हवा असलेला तो वर मागून घे. शंकराने असे आश्वासन दिल्यावर ती कन्या वरद ईश्वराला म्हणाली, सर्व गुणांनी संपन्न असलेलाच पती मला मिळावा हे ती पुन्हा पुन्हा एकदा नाही, दोनदा नाही, तर चांगली 5 वेळा बोलली. यावर देवेश शंकराने प्रसन्न मनाने, कल्याणी, तुला 5 पती प्राप्त होतील असा वर तिला दिला. त्या कन्येने शंकराची पुन्हा अर्जवे केली आणि ती त्याला म्हणाली, भगवन, मला आपणाकडून एकच गुणसंपन्न पती पाहिजे, 5 नकोत. तिच्यावर पूर्ण प्रसन्न झालेला देवेश्वर शंकर तिला पुन्हा म्हणाला, मला पती द्या असे तू 5 वेळा पुन्हा पुन्हा म्हणालीस. तू मागणे मागितल्याप्रमाणेच जसेच्या तसे होणारच. तुझे कल्याण असो. पुढच्या जन्मात या साऱ्या गोष्टी यथातथ्य घडतील. राजा द्रुपदा, हीच ती यज्ञभूमीतून निर्माण झालेली देवरूपिणी कन्या सौंदर्यवती कृष्णा ही 5 पांडवांची पत्नी होणार हे विधात्यानेच ठरवून ठेवले आहे. अतिशय उग्र तपश्चर्या करून ही स्वर्गलक्ष्मी पांडवांसाठी तुझ्या महायज्ञात उत्पन्न झाली आणि तुझी कन्या झाली. प्रत्यक्ष देवांना सुद्धा जिचा मोह वाटावा अशी ही स्वर्गीय सौंदर्याची सचिर देखणी प्राप्त झालेली लावण्यखनी आपल्या सुकृताच्या बळावरच या पृथ्वीतलावर 5 पांडवांची एकच पत्नी म्हणून अवतीर्ण झाली आहे. स्वतः स्वयंभू प्रजापतीनेच ही देवकन्या निर्मिली आहे. मी सांगितलेला हा वृत्तांत तू ऐकला आहेस. आता तुला जे योग्य वाटेल ते तू कर. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.